संविधान, सेक्युलर सिव्हिल कोड या मुद्द्यांविषयी ते खरोखरच गंभीर आहेत का हे फक्त ढोंग आहे? की समान नागरी कायद्याचा जो गंभीर मुद्दा आहे, ज्याचा उल्लेख संविधानातही आहे, तो खरंच त्याच्याविषयी काही गंभीरपणे केलं जाणार आहे का? तर मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न वगैरे असं बोललं, पण प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला हिंदू कोड बिल जो आहे तो यांनी विरोध केल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. धर्माच्यावर आधारित आपलं राजकारण करत असले तरी एकूण धर्मावर नाही तर त्या धर्मातील ज्या सनातनी कर्मठ प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर आधारित यांचं राजकारण आहे ना. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताच्या भाषणामध्ये समान नागरी कायद्याच्या मुद्द्याला स्पर्श केला. त्यांनी आपल्याला कम्युनल सिव्हिल कोड नकोय तर सेक्युलर सिव्हिल कोड, कम्युनल सेक्युलर हे दोन्ही इंग्रजी शब्द त्यांनी वापरले, तो आपल्याला हवात असा उल्लेख केला. त्यांनी संविधानाचाही दाखला दिला. तर आता मूळ मुद्दा असा आहे की संविधान, सेक्युलर सिव्हिल कोड या मुद्द्यांविषयी ते खरोखरच गंभीर आहेत का हे फक्त ढोंग आहे? शब्द काहीतरी वेगळे वापरायचे परंतु करायचं मात्र वेगळंच. आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्यांचा तसा इतिहास राहिलेला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी प्रचंड मोठी गर्जना केली. भोपाळच्या इथं त्यांनी मोठ्या स्कॅमचाही उल्लेख केला आणि त्याच्यानंतर केवळ एका आठवड्यातच त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याबरोबरच आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी हातमिळवणी केल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की समान नागरी कायद्याचा जो गंभीर मुद्दा आहे, ज्याचा उल्लेख संविधानातही आहे, तो खरंच त्याच्याविषयी काही गंभीरपणे केलं जाणार आहे का? ही जी सगळी चर्चा चालू असताना मला वाटतं याच्या बाबतीत खरंच दोन महत्वाचे मुद्दे आहेत की समान नागरी कायद्याचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, की आता विवाह, घटस्फोट यासारख्या मुद्द्यांच्यावर जे धर्मावर आधारित पर्सनल लॉज म्हणजे वैयक्तिक कायदे आहेत त्याच्या ऐवजी सर्वांना न्याय देणारे, विशेषतः स्त्रियांना समानता देणारे कायदे यावेत. तर ते खरंच केलं जाऊ शकतं का? तर याच्यामध्ये सर्वात मोठा अडथळा जो आहे तो खरं तर या धर्मावर आधारित संघटनांचाच आहे. हिंदू धर्मातील असू दे, इस्लामातील असू दे, ख्रिश्चनातील असू देत, या सर्वच धार्मिक संघटना ज्या आहेत त्यांचं मुळातच अस्तित्व हे आमची धर्मशास्त्र, आमच्या प्रथा परंपरा ह्यांना तुम्ही प्रश्नच विचारू शकत नाही या प्रकारचं दावा करणारे ह्या सगळ्या संघटनांचं जे काही अस्तित्व किंवा पॉलिटिक्स आहे ते त्याच्यावरच आधारित आहे ना. तर खरं तर म्हणजे हा आपल्याला विचार करायचा आहे की यासारख्या मुद्द्यांचा आधार, विवाह किंवा एकूणच आपल्या जीवनाचा आधार हे समानतेसारखं मूल्य असू शकतं का फक्त काहीतरी धर्मशास्त्रात लिहिलंय, काहीतरी प्रथा परंपरामध्ये लिहिलंय असं असू शकतं? मला वाटतं की आपल्याला त्या प्रकारची मूल्य रुजवण्याची गरज आहे. आणि नेमका त्याच्यामध्ये आपल्याला हा अडथळा दिसतो. म्हणजे आज हिंदुत्ववादी, इस्लामवादी हे एकमेकांच्या विरुद्ध भांडताना दिसलं तरी सुद्धा स्त्रियांचे अधिकार नाकारणे, धार्मिक कट्टरता याच्याविषयी एक प्रकारे दोघांच्या मध्ये आपल्याला युती दिसते ना. म्हणजे आपण मंदिर प्रवेशाचा मुद्दा बघितला, दर्गा प्रवेशाचा मुद्दा बघितला, इथं आपल्याला व्यवस्थितपणे दोघांच्या मध्ये युती दिसते. शबरीमालाच्या प्रश्नावर आपल्याला माहितीये की भाजपनं कशा प्रकारे स्त्रियांना पिरियड्स येतात म्हणजे जणू काही मासिक पाळी गोष्ट अपवित्र आहे एवढा मागासलेला दृष्टिकोन ठेवून नाही आमच्या धार्मिक प्रथा हेच सर्वोच्च आहे असं केल्याचं आत्ताचं उदाहरण आहे. मी इतिहासात जात नाही. इतिहासात जर म्हटलं तर मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न वगैरे असं बोललं, पण प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला हिंदू कोड बिल जो आहे तो यांनी विरोध केल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर हा गंभीर प्रश्न आहे की आपल्या जगण्याचा आधार हे समानता, स्वातंत्र्य यासारखी मूल्य असू शकतात का? त्या मूल्यांशी विसंगत असणाऱ्या ज्या धार्मिक प्रथा परंपरा आहेत त्या विसंगत धार्मिक प्रथा परंपरा यांना आपण चिकटून राहणार आहोत का आपण खऱ्या अर्थानं या मूल्यांचा स्वीकार करणार आहोत? मला वाटतं की हा आपल्या समोरचा गंभीर प्रश्न आहे. आणि दुसरा, हे सगळं करताना आपल्याला देशातील सांस्कृतिक विविधताही लक्षात घ्यावी लागणार आहे. किंबहुना आपल्या भारतातील कित्येक संस्कृतींमध्ये आपल्याला ही अनेक जी काही पुरोगामी मूल्य आहेत हे आपल्याला पुरोगामी मूल्य असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आपला जो काही या सगळ्या हिंदुत्ववाद असेल, इस्लामवाद असेल, त्याला जो आपला विरोध आहे त्या विरोधाचं कारणच असं आहे की हे धर्माच्यावर आधारित आपलं राजकारण करत असले तरी एकूण धर्मावर नाही तर त्या धर्मातील ज्या सनातनी
कर्मठ प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर आधारित यांचं राजकारण आहे ना. म्हणजे भारतात जर बघितलं तर गौतम बुद्धांपासून वारकरी संप्रदायांपासून ते आधुनिक काळामध्ये महात्मा फुल्यांचा जो काही सत्यशोधक धर्म होता, या सगळ्यांचा आधार आपल्याला ही पुरोगामी मूल्य दिसत आहेत. तर ही पुरोगामी मूल्य मला वाटतं की हे सगळं जर आपण ह्या सगळी ही मूल्य जर आपण मनापासून स्वीकारली तर समान नागरिक कायदा येणं अवघड नाहीये. म्हणजे सरकारनं जे पण काही लॉ कमिशन स्थापन केलेलं होतं, म्हणजे मोदी सरकारनं, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे भेदभाव करणारे कायदे कोणते आहेत, त्या कायद्यांमध्ये कसा बदल करता येऊ शकतं, हे सगळं अतिशय सविस्तरपणे सुचवलेलं आहे. त्यामुळे मी अतिशय गांभीर्याने म्हणतो की संविधानात अपेक्षित असणारा समान नागरी कायदा येणं हे बिलकुलच म्हणजे हे नीटपणे जर केलं, प्रामाणिकपणे केलं तर हे करता येणं अवघड नाहीये. फक्त हे करण्यासाठीचं तुम्हाला एक चारित्र्य लागेल ना, तुम्हाला एक नैतिकता लागेल. जसं की मी स्वतः अनैतिक वागणाऱ्यांनी दुसऱ्याच्याकडे बोट दाखवून बघा तो कसा अनैतिक आहे, बघा तो कसा अनैतिक आहे, असं जर मी म्हणत राहिलो तर मला आरोप करता येतील, परंतु मला बदल करता येणार नाहीत. तर आज इस्लामामध्ये, हिंदू धर्मामध्ये, अनेक धर्मांमधले जे काही असे भेदभाव करणारे कायदे आहेत ते कायदे बदलून खऱ्या अर्थानं एक समानतेवर आधारित किंवा आपल्या समाजाला पुढे नेणारे कायदे आणता येणे खरोखरच अवघड नाहीये. परंतु त्यासाठीचं आवश्यक असणारे जे एक प्रबोधनाचं राजकारण, जे काही प्रबोधनाचा प्रवाह आहे, तो सामाजिक प्रबोधनाचा प्रवाह आपल्या सगळ्यांना बळकट केला पाहिजेत. आणि त्याचबरोबर संकुचित धर्माचं राजकारण करणारे जे काही हे आहेत त्याला आपल्याला विरोध केला पाहिजे. कारण या मुद्द्याच्या गाभ्याशी या देशातील स्त्रिया, आणि आता खरं तर स्त्रियाही नाही तर सर्व प्रकारचे जे काही लिंगभाव आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आता इव्हन समलिंगी विवाहाच्या निमित्तानं तो मुद्दा सुद्धा आलेला आहे. तर या सर्वांना न्याय देणारे कायदे आणले जाणं ही आज महत्वाची गरज आहे. आणि त्यासाठीचा आवश्यक असणारा प्रबोधनाचा विचार आपण सगळ्यांनी नेणं हेच खरं या गोष्टीला पुढे नेऊ शकतं.